नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कन्स्ट्रक्शन्स ऑफ ट्रायंगल्स चॅप्टर 4 स्टडी करणार आहोत। तर या चॅप्टरमध्ये आपण कोणकोणत्या कन्स्ट्रक्शन बघणार आहोत। तर बघा, या चॅप्टरमध्ये आपण 3 प्रकारच्या कन्स्ट्रक्शन ट्रायंगलच्या बघणार आहोत। तर यामध्ये फर्स्ट टाइप आहे बेस and angle adjacent to the base and sum of lengths of two remaining sides। आपल्याला काय दिलेलं असेल, समजा ट्रायंगल असेल ABC आणि ABC या ट्रायंगलचा बेस समजा दिलेला असेल 7.5 सेंटीमीटर, बेस अँगल adjacent to base इथे B आणि C हे 2 अँगल आहेत, त्यापैकी एक अँगल समजा आपल्याला दिलेला असेल 75 डिग्री अँड सम ऑफ रिमेनिंग 2 साइड्स। या रिमेनिंग साइडची सम जर दिलेली असेल तर ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करायचा ते आपल्याला बघायचं आहे। सेकंड टाइप जी कन्स्ट्रक्शन आहे, सेकंड टाइपच्या कन्स्ट्रक्शनमध्ये बेस अँड अँगल adjacent टू बेस अँड डिफरन्स of lengths of remaining 2 sides। समजा ट्रायंगल ABC असेल, ABC या ट्रायंगलचा बेस दिलेला असेल आणि adjacent अँगल, बेसच्या adjacent एक अँगल आपल्याला दिलेला असेल, समजा हा असेल 70 डिग्री आणि डिफरन्स बिटवीन 2 साइड्स। या सेकंड टाइपच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला हे 2 टाइप बघायचे आहेत। तर या 2 टाइपमध्ये काय फरक आहे बघा। समजा इथे पण बेस दिलेला आहे, बेस अँगल दिलेला आहे आणि डिफरन्स बिटवीन 2 साइड्स दिलेली असेल। आता या 2 साइड्समधला डिफरन्स कसा असेल बघा। इथे AC इज ग्रेटर दॅन AB, AC मोठी आहे, मग आपल्याला AC मायनस AB अशा प्रकारे डिफरन्स करावा लागेल। इथे AB इज ग्रेटर दॅन AC म्हणजे इथे डिफरन्स आपल्याला दिलेला असेल AB मायनस AC। इथे समजा AC मायनस AB दिलेला असेल 3 सेंटीमीटर, इथे AB मायनस AC दिलेला असेल 2.5 सेंटीमीटर। तर डिफरन्स बिटवीन द लेंथ ऑफ 2 साइड्स अशा आपल्याला 2 कन्स्ट्रक्शन करायचे आहेत। आणि तिसरा जो टाइप आहे तो म्हणजे जर ट्रायंगलची पेरिमीटर दिलेली असेल आणि अँगल्स adjacent टू बेस, समजा QR हा बेस आहे आणि त्याचे बेस अँगल्स दिलेले असतील, समजा 60 डिग्री आहे, हा 70 डिग्री आहे। आणि जर आपल्याला ट्रायंगलची पेरिमीटर दिलेली असेल, पेरिमीटर म्हणजेच सम ऑफ ऑल साइड्स, जर आपल्याला पेरिमीटर दिलेली असेल, पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साइड्स, PQ प्लस QR प्लस PR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर। तर आपल्याला ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करायचा ते आपल्याला बघायचं आहे। आता कोणतीही कन्स्ट्रक्शन जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला 2 गोष्टींची आवश्यकता असते। एक म्हणजे कोणत्या थेरमच्या साहाय्याने, कोणत्या प्रॉपर्टीच्या आधारे ती कन्स्ट्रक्शन आपण करणार आहोत, ती प्रॉपर्टी आपल्याला माहिती असली पाहिजे। आणि नंबर 2 म्हणजे त्या कन्स्ट्रक्शनसाठी आपण कोणती बेसिक कन्स्ट्रक्शन यूज करणार आहोत, या 2 गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते। तर या कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम लास्ट चॅप्टरमध्ये शिकलेली प्रॉपर्टी आपण यूज करणार आहोत। या प्रॉपर्टीचे आपण 2 पार्ट बघितलेले होते। पार्ट 1 आपण बघितलेला होता, एव्हरी पॉइंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स। बघा, समजा ही लाईन L जर सेगमेंट AB ची परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल आणि P हा त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा पॉइंट असेल, तर तो पॉइंट या सेगमेंटच्या एंड पॉइंट पासून इक्वल डिस्टन्सवर असेल। P इज इक्विडिस्टन्स फ्रॉम A अँड B। हा आपण फर्स्ट पार्ट बघितलेला होता। आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघितलेलं होतं एव्हरी पॉइंट
इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट. बघा, सेगमेंटच्या एंड पॉइंटपासून इक्वल डिस्टन्सवर असणारा पॉइंट हा त्या सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो. मग हा जर इक्वल डिस्टन्सवर असणारा पॉइंट असेल तर तो ए बीच्या बायसेक्टरवर असणार. मग समजा जर आपण सेगमेंट ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर पॉइंट पी त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असेल. तर अशा प्रकारे हे जे दोन पार्ट आहेत म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर, दोन्ही पार्टला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम असं म्हटलेलं होतं. तर ही प्रॉपर्टी आपल्याला या तीन प्रकारच्या कन्स्ट्रक्शन करण्यासाठी यूज करायची. कोणती बेसिक कन्स्ट्रक्शन आपण यूज करणार आहोत? परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट ही बेसिक कन्स्ट्रक्शन आपल्याला या कन्स्ट्रक्शनमध्ये यूज करायची आहे. तर त्यासाठी एक्झाम्पल घेतलेलं आहे. ड्रॉ सेगमेंट ऑफ लेंथ 7.5 सेंटीमीटर अँड बायसेक्ट इट. ए बी हा 7.5 सेंटीमीटरचा सेगमेंट ड्रॉ करायचा आहे आणि तो बायसेक्ट करायचा आहे. तर आपण इथे 7.5 सेंटीमीटरचा सेगमेंट काढून घेऊया. सेंटीमीटरचा सेगमेंट काढलाय. आता त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? सेगमेंटच्या मोर दॅन हाफ, हे अंदाजे अर्ध अंतर आहे, अर्ध्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं आहे आणि सेगमेंटच्या वरती आणि खाली आपल्याला आर्क काढायचे आहेत. वरती आर्क काढलेली आहे तशीच आपल्याला खाली आर्क काढून घ्यायचे. सुरुवातीच्या आर्क मोठ्या काढल्या तरी चालतील. स्टील पॉइंट दुसऱ्या एंड पॉइंटवर ठेवायचा आहे आणि अगोदर आपण ज्या आर्क केलेल्या होत्या त्या आर्कला इंटरसेक्टिंग आर्क आपल्याला काढायची आहे. तर आपण इथे एक इंटरसेक्टिंग आर्क काढले, त्यानंतर खाली सुद्धा एक इंटरसेक्टिंग आर्क आपल्याला काढायची आहे. अशा प्रकारे आपण या दोन आर्क काढलेले आहेत. आता आपल्याला या दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शनमधून जाणारी लाईन काढायची आहे. अशा प्रकारे आपण सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. परपेंडिक्युलर आहे तो, म्हणून इथे आपल्याला राईट अँगलचं साईन करायचं आहे. त्यानंतर बायसेक्टर असल्यामुळे हे दोन इक्वल पॉईंट आहेत ते आपल्याला दाखवायचे आहेत. त्यानंतर या सेगमेंटला नाव देऊया आपण सेगमेंट ए बी आणि त्याची लेंथ लिहूया आपण 7.5 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे ही जी बेसिक कन्स्ट्रक्शन आहे ती आपल्याला या कन्स्ट्रक्शनमध्ये यूज करायची. तर आपण आता पहिला पार्ट बघूया. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्सचा फर्स्ट पार्ट. टू कन्स्ट्रक्ट ए ट्रायंगल व्हेन इट्स बेस an angle adjacent to the base and the sum of lengths of remaining sides is given. काय काय दिलेलं असणार आपल्याला? बेस दिलेला असेल, अँगल adjacent to the base and sum of lengths of remaining two sides आपल्याला दिलेलं असेल. कोणतीही कन्स्ट्रक्शन जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला अगोदर त्या कन्स्ट्रक्शनची रफ डायग्राम काढायची असते. मग आता आपण अगोदर रफ डायग्राम काढून घेऊया. आपल्याला ट्रायंगल ए बी सी घ्यायचा आहे ज्याचा बेस दिलेला असेल 6.3 सेंटीमीटर. 6.3 सेंटीमीटरचा बेस आहे. मेजर ऑफ अँगल बी 75 डिग्री, बेस अँगल दिला आहे 75 डिग्री अँड सम ऑफ रिमेनिंग टू साइड्स ए बी प्लस ए सी आपल्याला दिलेला आहे 9 सेंटीमीटर. आता या दिलेल्या माहितीनुसार आपण काय काय काढू शकतो? तर आपण बेस बी सी काढू शकतो. बेस बी सी आपल्याला काढता येईल 6.3 सेंटीमीटर. मग 6.3 सेंटीमीटरचा आपण बेस काढला. आपण इथे 75 डिग्रीचा अँगल पण काढू शकतो प्रोटेक्टरच्या साहाय्याने. प्रोटेक्टरच्या साहाय्याने आपण 75 डिग्रीचा
अँगलही काढू शकतो. 75 डिग्रीचा अँगल काढला आपण. ठीक आहे. आता आपल्याला सम ऑफ टू साइड्स दिलेले आहेत ए बी प्लस ए सी. म्हणजे आपण ए कुठे घ्यायचं आहे तर आपण ते निश्चित करू शकत नाही. या दिलेल्या माहितीनुसार ए नेमका या रेवरती कुठे आहे, हा जो रे आहे या रेवरती ए कुठे आहे ते आपल्याला काढता येत नाही. मग आपल्याला या डायग्रॅममध्ये थोडासा बदल करावा लागेल. मग काय बदल करावा लागेल ते आपण रफ कन्स्ट्रक्शनमध्ये बघूया. तर बघा, ए बी प्लस ए सी यांची सम दिलेली आहे 9 सेंटीमीटर. जर आपण ए सी उचलून या रेवरती इकडे जर आपण घेतला, बघा आपण हा जो ए सी रे आहे, आपण इथे रे ए सी काढूया आणि ए सी उचलून जर आपण तिकडे ठेवला, बघा हा जो रे बी सी आहे या रे बी सी वर, हा जो रे बी सी आहे या रे बी सी वर जर आपण हा जो सेगमेंट ए सी आहे तो जर आपण उचलून ठेवला, बघा हा जो ए सी आहे तो जर आपण तिथे उचलून ठेवला, कलर आपण थोडा चेंज करूया. बघा हा जर आपण इथे उचलून ठेवला तर आपल्याला हा जो सी पॉइंट आहे तो इथे मिळतोय. बरोबर. आपल्याला ए बी प्लस ए सी हे डिस्टन्स दिलेलं होतं आपल्याला 9 सेंटीमीटर. मग हा ए बी इथून इथपर्यंत आपला ए सी आलेला आहे. मग आपण त्याला इथे वेगळं नाव देऊया. समजा तो पॉइंट असेल, त्या पॉइंटला नाव देऊया आपण, समजा तो पॉइंट असेल डी. मग हा पॉइंट डी आणि सी आपण जॉईंट करूया. ठीक आहे. आता आपण इथे सी डी जॉईंट केलेला आहे. आता सी डी कुठे आहे बघा, ए हा पॉइंट या डी पासून आणि सी पासून सेम डिस्टन्स वरती आहे. कारण आपण हा जो ए सी आहे तो उचलून इकडे ठेवला, म्हणजे ए बी प्लस ए सी हे डिस्टन्स आपल्याला किती मिळालेलं होतं, 9 सेंटीमीटर होतं. मग ए बी प्लस ए डी हे डिस्टन्स सुद्धा किती असेल, 9 सेंटीमीटर. मग तिथे आपल्याला त्याचं ॲनालिसिस लिहावं लागेल. आपल्याला दिलेलं आहे ए बी प्लस ए सी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. मग आपण ए सी इकडे घेतलेला आहे, म्हणजे ए डी हे डिस्टन्स झालं ए बी प्लस ए डी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. मग ए बी प्लस ए डी म्हणजेच आपल्याला बी डी मिळाला, बी डी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे हा बी डी आपल्याला मिळालेला आहे 9 सेंटीमीटर. मग आता आपण ट्रँगल डी बी सी काढू शकतो. बी सी 6 सेंटीमीटर, अँगल बी 75 डिग्री आणि आपण हा बी डी 9 सेंटीमीटर घेऊन ट्रँगल बी डी सी आपल्याला काढता येईल. मग आता ए कुठे आहे, डी पासून आणि सी पासून इक्वल डिस्टन्सवरती आहे. बरोबर. म्हणजेच ए हा सी डीच्या बायसेक्टरवरती असेल. बघा जो आपण जॉईंट करतो त्याच्या बायसेक्टरवरती तो ए पॉईंट आपल्याला मिळणार आहे. मग आपण त्या सी डीचा जर बायसेक्टर काढला, सी डीचा जर आपण बायसेक्टर काढला तर तो बायसेक्टर पॉईंट ए मधून जातो. तर अशा प्रकारे पॉईंट ए हा त्या सी डीच्या बायसेक्टरवर असेल. इथे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे म्हणून इथे आयडेंटिकल मार्क करा. तर याप्रमाणे आपल्याला ट्रायंगल ए बी सीची कन्स्ट्रक्शन करता येईल. तर प्रत्यक्ष आपण आता कन्स्ट्रक्शन करून घेऊया. 6.3 सेंटीमीटरचा आपल्याला बी सी काढायचा आहे. 6.3 सेंटीमीटरचा आपण बी सी काढूया. 6.3 सेंटीमीटरचा बी सी आपण काढला. त्याला आपण नाव देऊया बी सी 6.3 सेंटीमीटर. ओके. आता बी जवळ आपल्याला 75 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. प्रोटेक्टरच्या साहाय्याने या पॉईंट बी जवळ आपल्याला 75 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. 75 डिग्रीचा अँगल आपल्याला काढायचा आहे.
हा रे हवा तेवढा तुम्ही इकडे वाढून घ्या, मला जेवढा आवश्यक असेल 9 सेंटीमीटर कुठे येणार आहे त्या पद्धतीने तो रे आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथे आपण 75 डिग्रीचा अँगल तयार केलेला आहे. त्या अँगलचं मेजर लिहूया आपण 75 डिग्री. कंपासमध्ये 9 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे आणि 9 सेंटीमीटरवरती आपल्याला बी पासून 9 सेंटीमीटरवरती आपल्याला डी हा पॉईंट घ्यायचा. कंपासमध्ये 9 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या आणि 9 सेंटीमीटरवरती आपल्याला बी पासून डी पॉईंट आपल्याला 9 सेंटीमीटरवरती घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 9 सेंटीमीटरवरती हा पॉईंट डी आपण घेतलेला आहे. त्या पॉईंटला आपण डी नाव देऊया आणि हे डिस्टन्स आपण घेतलेलं आहे 9 सेंटीमीटर. ठीक आहे. आता स्केलच्या साहाय्याने हा पॉईंट डी आणि पॉईंट सी आपण जॉईन करणार आहोत. सी डी आपण जॉईन केला. आता पॉईंट ए कुठे आहे? पॉईंट ए इथे कुठेतरी असणार आहे. कुठे असणार आहे तो? डी पासून आणि सी पासून इक्वल डिस्टन्सवर असणार आहे. मग डी पासून आणि सी पासून इक्वल डिस्टन्सवर असणारा जो पॉईंट आहे तो सी डीच्या बायसेक्टरवरती आहे. मग आपल्याला सी डीचा बायसेक्टर काढावा लागेल. तो बायसेक्टर जिथे इंटरसेक्ट होईल या बी डीला तिथे आपला ए असणार आहे. मग आपण सी डीचा बायसेक्टर काढून घेऊया. सी डीच्या अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. बघा हे अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स आहे. आणखीन डिस्टन्स तुम्ही कमी केलं तरी चालेल. आणि अशा प्रकारे सी डीच्या दोन्ही साईडला इंटरसेक्टिंग आर्क आपल्याला काढायचे. आपले आर्क साधारण कुठे आल्या पाहिजेत? तर हा सी डीचा अंदाजे मिड पॉईंट आहे. या मिड पॉईंटच्या बरोबर दोन्ही साईडला अशा प्रकारे इकडे आपल्याला आर्क करायचे आहेत. सुरुवातीच्या आर्क तुम्ही अशा मोठ्या काढल्या तरी चालतील आणि नंतर मग त्यांना इंटरसेक्टिंग आर्क तुम्ही लहान काढल्या तरी चालतील. तर अशा प्रकारे आपण सी वरून या 2 आर्क काढलेले आहेत. अशाच प्रकारे डिस्टन्स तेच ठेवून आपल्याला अगोदर ज्या आर्क केलेल्या आहेत त्यांना इंटरसेक्टिंग आर्क काढायचे आहेत. आपण याला इंटरसेक्टिंग आर्क काढून घेऊया. त्यानंतर तेच डिस्टन्स ठेवून या दुसऱ्या आर्कला सुद्धा इंटरसेक्टिंग आर्क आपल्याला काढायचे आहे. तर अशा प्रकारे हे दोन जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळतात त्यातून जाणारी आपण लाईन ड्रॉ करणार आहोत. अशा प्रकारे इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. तो परपेंडिक्युलर बायसेक्टर बीडीला जिथे इंटरसेक्ट करतो त्या ठिकाणी आपला पॉईंट ए असणार आहे. आता ए आणि सी जोडले की आपला ट्रायंगल ABC तयार होईल. दिलेल्या कंडिशनप्रमाणे आपला ट्रायंगल ABC तयार झालेला आहे. तर इथे आपण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे आणि या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा ए हा पॉईंट डी पासून आणि सी पासून इक्वल डिस्टन्सवर आहे. तर अशा प्रकारे ही कन्स्ट्रक्शन आपली पूर्ण झालेली आहे. तुम्ही या पद्धतीने ही कन्स्ट्रक्शन करून बघायची आहे. तर आपण आता सेकंड जो कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे तो आपण आता बघूया. कन्स्ट्रक्शन नंबर 2. To construct a triangle when its base, angle adjacent to the base and difference between two remaining sides is given. त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल काय घेतलेले बघा आपण. Construct triangle ABC such that BC 7.5 cm, base angle ABC 40 degree and difference between two sides AB minus AC, इथे AB मोठा आहे बघा 3 सेंटीमीटर. तर त्यासाठी आपल्याला इथे रफ डायग्राम काढायचा आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला काय काय करू शकतो बघा.
दिलेल्या माहितीनुसार आपण BC आपल्याला काढता येईल. आपण BC काढू शकतो 7.5 सेंटीमीटरचा. ठीक आहे, 7.5 सेंटीमीटरचा आपल्याला BC काढता येईल. त्यानंतर बेस अँगल B आपल्याला 40 डिग्रीचा काढता येईल. बेस अँगल आपल्याला 40 डिग्रीचा काढता येईल. प्रोटेक्टरच्या साहाय्याने आपण बेस अँगल काढू शकतो 40 डिग्रीचा. आता आपल्याला पॉइंट ए इकडे कुठेतरी असेल, तर हा पॉइंट आपल्याला घेण्यासाठी AB मायनस AC 3 सेंटीमीटर दिलेला आहे. मग डायरेक्ट तर आपण इथे ए पॉइंट घेऊ शकत नाही, त्यासाठी या डायग्रॅममध्ये आपल्याला बदल करावा लागेल. मग त्या डायग्रॅममध्ये काय बदल करायचा आहे ते आपण प्रथम बघूया आणि मग आपण प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन करूया. तर बघा, जर आपण ही AB ही साईड जर आपण AC वर उचलून ठेवली तर AB मायनस AC, बघा ही जी साईड आहे AB ही साईड जी आहे ती आपण AC वर उचलून ठेवूया. AC ही साईड आपण AB वर जर उचलून ठेवली तर बघा AB मायनस AC म्हणजे इथपर्यंत आपल्याला AB मधून जर AC मायनस केला तर आपल्याला इथे दिलेला आहे 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर हे डिस्टन्स आपल्याला इथे मिळेल. 3 सेंटीमीटर. बघा इथे जो पॉइंट आहे या पॉइंटला आपण नाव देऊया D, म्हणजेच AB मायनस AC हा AD म्हणजेच AC आहे. मग AB मधून AC गेला, आपल्याला 3 सेंटीमीटर डिस्टन्स मिळते. हे ॲनालिसिस आपल्याला कसं लिहिता येईल बघा, AB मायनस AC इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. AB मधून AC वजा केला आपण, AC म्हणजेच इथे आपण तो AC एवढाच आपण काय केलेला आहे, इथे या AC एवढाच AD इकडे घेतलेला आहे. AD इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. मग या AB मधून AD गेला, काय शिल्लक राहिला, BD इज इक्वल टू, देअरफॉर BD इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. मग जर आपण C आणि D जोडला तर आपण ट्रायंगल DBC काढू शकतो. ठीक आहे, ट्रायंगल DBC बेस दिलेला आहे, बेस अँगल दिला आहे आणि ही एक साईड दिलेली आहे. तर आपल्याला ट्रायंगल DBC काढायचा आहे. पण आपल्याला ट्रायंगल ABC काढायचा आहे. तर A कुठे आहे, D पासून आणि C पासून इक्विडिस्टन्स आहे. म्हणजे ते कुठे असला पाहिजे, या CD च्या बायसेक्टरवर असला पाहिजे. जो आपण जॉईंट करतोय तो आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. मग आपण CDचा जर बायसेक्टर काढला, CDचा जर आपण बायसेक्टर काढला तर त्या CDचा बायसेक्टर अशा प्रकारे आपण CDचा बायसेक्टर काढणार आहोत. आणि या CDचा बायसेक्टर रे BDला जिथे इंटरसेक्ट करेल तिथे आपला पॉइंट A असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही आपली रफ कन्स्ट्रक्शन झाली. आपण आता फेअर कन्स्ट्रक्शन करून घेऊया. सर्वात अगोदर आपल्याला BC 7.5 सेंटीमीटरचा काढून घ्यायचा आहे. BC आपण 7.5 सेंटीमीटरचा काढूया. 7.5 सेंटीमीटरचा BC काढून घेतला. सेगमेंटला नाव देऊया आपण BC 7.5 सेंटीमीटर. B जवळ आपल्याला इथे 40 डिग्रीचा अँगल करायचा आहे. मग प्रोटेक्टरच्या साहाय्याने आपण इथे 40 डिग्रीचा अँगल करणार आहोत. हवा तेवढा हा रे आपल्याला पुढे एक्सटेंड करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 40 डिग्रीचा अँगल काढून घेतलेला आहे. तो अँगल लिहूया आपण 40 डिग्री. आता या B पासून D 3 सेंटीमीटर आहे. कंपासमध्ये आपल्याला 3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे आणि या 3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपल्याला B कुठे आहे ते घ्यायचं आहे. कंपासमध्ये आपल्याला 3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे आणि 3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती
आपण आर्क करूया आणि तिथे आपल्याला पॉईंट बी घ्यायचा आहे. पॉईंटला नाव आपण इथे डी देऊया. पॉईंट डी 3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपण घेतलेलं आहे. आता सी आणि डी आपल्याला जॉईंट करायचे आहेत आणि मी तुम्हाला अगोदरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलेलं होतं, जे आपण जॉईंट करतो, जो सेगमेंट आपण जॉईंट करतो तो आपल्याला बायसेक्ट करायचा असतो. बघा, हा सेगमेंट आपण इथे जॉईंट केलेला आहे, तो आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. मग आपण सी डीचा जर बायसेक्टर काढला कंपासमध्ये, या सी डीच्या अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. सी डीच्या अर्ध्यापेक्षा अंदाजे डिस्टन्स घ्या जास्त आणि एकदा सी डीच्या वरती अशा प्रकारचे आर्क काढा आणि एकदा खाली आर्क काढायचे तुम्हाला. नंतर स्टील पॉईंट सी वरती ठेवा आणि अगोदर आपण ज्या आर्क केलेल्या होत्या त्या आर्क्सला इंटरसेक्टिंग आर्क काढा. अशा प्रकारे आर्क काढलेली आहे. आता हे जे 2 पॉईंट आहेत, या 2 पॉईंटमधून जाणारी लाईन आपल्याला काढायची आहे. तर अशा प्रकारे आपण सी डीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. हा बायसेक्टर रे बी डीला जिथे इंटरसेक्ट करेल त्या पॉईंटला आपण ए नाव देऊया. पॉईंट ए आपल्याला मिळालेला आहे. पॉईंट ए आपल्याला मिळालेला आहे. आता ए आणि सी आपण जर जॉईंट केले तर आपल्याला ट्रायंगल ए बी सी मिळेल. तर अशा प्रकारे या ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन आपण इथे केलेली आहे. तुम्हीही तुमच्या वहीमध्ये अशा प्रकारची कन्स्ट्रक्शन करून बघा. आता डिफरन्स बिटवीन द रिमेनिंग 2 साइड्स ऑफ ट्रायंगल याचा एक प्रकार आपण इथे बघितलेला आहे. इथे ए बी मायनस ए सी, ए बी ही मोठी साईड होती, ए सी ही छोटी साईड होती. आता आपल्याला या उलट बघायचं आहे. ए सी मोठी असेल आणि ए बी छोटी असेल तर तो आपण आणखीन एक एक्झाम्पल याच कन्स्ट्रक्शनचा दुसरा प्रकार बघणार आहोत. बघा काय दिलेलं आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी in which side BC is equal to 7 centimeter, measure of angle B is equal to 40 degree and AC minus AB is equal to 3 centimeter. इथे AC मोठा आहे, मग आपल्याला रफ कन्स्ट्रक्शन इथे करायचे आहे. रफ कन्स्ट्रक्शन, रफ फिगर आपण प्रथम काढून घेऊया. बघा ट्रायंगल असेल ए बी सी. ए बी सीमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे तर आपल्याला बी सी दिलेला आहे 7 सेंटीमीटर. बेस अँगल बी दिलेला आहे 40 डिग्री आणि आपल्याला डिफरन्स बिटवीन 2 साइड्स ए सी मायनस ए बी इज इक्वल टू दिलेले आपल्याला 3 सेंटीमीटर. मग आता दिलेल्या माहितीप्रमाणे आपण काय काय काढू शकतो तर दिलेल्या माहितीप्रमाणे आपल्याला बी सी काढता येईल. बी सी 7 सेंटीमीटरचा आपल्याला काढता येईल. प्रोटेक्टरच्या साहाय्याने आपल्याला 40 डिग्रीचा अँगल काढता येईल. प्रोटेक्टरच्या साहाय्याने 40 डिग्रीचा अँगलही काढता येईल आपल्याला अशा प्रकारे. त्यानंतर या रेवरती, हा जो रे आहे या रेवरती कुठेतरी ए असणार आहे, कारण ए नेमका कुठे असणार आहे ते आपल्याला डायरेक्ट इथे काढता येणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला या डायग्रॅममध्ये बदल करावा लागेल. मग या डायग्रॅममध्ये काय बदल करावा लागेल तो आपण बदल करून घेऊया रफ कन्स्ट्रक्शनमध्ये आणि मग आपण फेअर कन्स्ट्रक्शन करूया. तर बघा हा जो ए सी आहे हा जर उचलून आपण ए बीवर ठेवला, बघा ए सीला उचलून आपण ए बीवर ठेवलं, बघा या ए सीला उचलून आपण ए बीवर ठेवलं तर हा जो सी पॉईंट आहे तो इकडे येईल अशा प्रकारे. बघा सी पॉईंट इथे येईल तर आपण याला वेगळं नाव देऊया, याला आपण डी नाव देऊया. बघा जेवढा ए सी आहे तेवढाच आपला हा ए डी मिळेल आपल्याला. मग हा ए सी मधून ए बी मायनस केलं
बघा AC मायनस AB, हा AC आहे, AD म्हणजेच आपला AC आहे, जेवढा AC तेवढा AD इकडे घेतलेला आहे, म्हणजेच AC ला उचलून जर आपण इकडे ठेवलं आणि या AC AB मायनस केला तर हे डिस्टन्स आपल्याला 3 सेंटीमीटर दिलेलं आहे. आता CD जर आपण जॉईन केला, बघा हा CD जर आपण जॉईन केला तर आपण कोणता ट्रायंगल काढू शकतो बघा. एक तर आपण BC काढू शकतो, इथे 40 डिग्रीचा अँगल काढू शकतो. त्या अँगलची साईड जर आपण इकडे वाढवली, बघा त्या अँगलची साईड आपण या साईडला जर इन्क्रीज केली तर आपल्याला 3 सेंटीमीटरवरती त्याच्यावरती D घेता येईल आणि ट्रायंगल DBC आपल्याला काढता येईल. पण आपल्याला ट्रायंगल DBC काढायचा नाही आहे, ट्रायंगल ABC काढायचा आहे. तर A कुठे आहे बघा, C पासून आणि D पासून तो सेम डिस्टन्सवर आहे. मग सेम डिस्टन्सवर असणारा पॉईंट कुठे असतो, तर सेम डिस्टन्सवर असणारा पॉईंट त्या सेगमेंटच्या बायसेक्टरवर असतो. मग CDचा जर बायसेक्टर आपण काढला तर त्या बायसेक्टरवर आपल्याला पॉईंट A मिळेल. मग आपण अशा प्रकारे जर CDचा बायसेक्टर काढला, परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण CDचा काढला तर पॉईंट A हा बायसेक्टरवर असेल आणि अशा प्रकारे आपल्याला ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करता येईल. तर ही रफ डायग्रॅम तुम्हाला समजली असेल. आपण आता या डायग्रॅमच्या आधारे फेअर डायग्रॅम करून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला पहिला 7 सेंटीमीटरचा BC काढून घ्यायचा आहे. 7 सेंटीमीटरचा आपण BC काढूया. BC 7 सेंटीमीटर, आपण त्या BCची लेंथ लिहूया 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटरचा BC काढला. आता B जवळ आपल्याला प्रोटेक्टरच्या साहाय्याने 40 डिग्रीचे अँगल काढायचा आहे. 40 डिग्रीचे अँगल आपण इथे काढून घेऊया. हा रे सुद्धा तुम्हाला हवा तेवढा पुढे इन्क्रीज करायचा आहे. त्यानंतर हा जो रे आहे आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला तो रे प्रोड्यूस करायचा आहे आणि हा जो रे आहे त्या रेवरती मागच्या बाजूला आपल्याला 3 सेंटीमीटरवरती D हा पॉईंट घ्यायचा आहे. मग कंपासमध्ये 3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या आणि 3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपल्याला तो पॉईंट मोजून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे B पासून खालच्या साईडला आपल्याला 3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती D हा पॉईंट घ्यायचा आहे. पॉईंटला नाव देऊया आपण D. डिस्टन्स आहे 3 सेंटीमीटर, इथे अँगल आहे 40 डिग्री. ओके. आता D आणि C आपल्याला जॉईन करायचा आहे आणि आपण मागच्या 2 कन्स्ट्रक्शन मध्ये बघितलेला आहे, जो सेगमेंट आपण जॉईन करतो तो बायसेक्ट करायचा. मग आता हा सेगमेंट जर आपण बायसेक्ट केला तर त्या बायसेक्टरवरती पॉईंट A असणार आहे. ठीक आहे. मग कंपासमध्ये CDच्या अर्ध्यापेक्षा जास्त, CDच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्या. हे अंदाजे अर्ध डिस्टन्स असेल, अर्ध्यापेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घ्या आणि अशा प्रकारे वरती आणि खाली आर्क करून घ्या. जशी वरती आर्क केलेली आहे, वरती जसा आर्क केलेला आहे तसा खाली आर्क करून घ्यायचा आहे तुम्ही. आणि नंतर स्टील पॉईंट आपल्याला C वरती ठेवायचा आहे आणि अगोदर आपण ज्या आर्क केलेल्या आहेत त्या आर्क्सना इंटरसेक्टिंग आर्क काढायची आहे. तर अशा प्रकारे आपण इंटरसेक्टिंग आर्क इथे काढलेले आहेत. आता स्केलच्या साहाय्याने त्या 2 लाईनमधून जाणारी, स्केलच्या साहाय्याने त्या 2 पॉईंटमधून जाणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. या 2 पॉईंटमधून जाणारी लाईन आपण ड्रॉ करून घेऊया.
तर ही जी लाईन आहे ती जिथे इंटरसेक्ट करेल त्या पॉईंटला आपल्याला ए नाव द्यायचं आहे. पॉईंट ए आणि सी जर आपण जॉईन केला तर आपला ट्रायंगल ABC तयार होईल. आणि अशा प्रकारे जर दोन साईडमधला डिफरन्स दिलेला असेल तर ट्रायंगल कसा काढायचा याची कन्स्ट्रक्शन आपण इथे केलेली आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही कन्स्ट्रक्शन करून बघायचे आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण पेरिमीटर ट्रायंगलची दिलेली असेल आणि बेस अँगल दिलेली असेल तर कशा प्रकारे कन्स्ट्रक्शन करायची हे आपण बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. थँक्यू.